तर अमेरिकेने भारतावरती 50% टॅरिफ लावला आहे। आता हे टॅरिफ म्हणजे काय? अमेरिकेने सर्वात आधी भारतावरती 25% टॅरिफ लावला होता। आता 25%वरून डायरेक्ट 50% केला आहे। आता हे सगळ्यांचे म्हणजे मला काही कमेंट आल्या काही व्हिडिओमध्ये, योजनांच्या व्हिडिओमध्ये, की सर हे जे अमेरिकेने भारतावरती टॅरिफ लावला आहे, हे टॅरिफ म्हणजे काय आणि त्याच्यावर आपला कशा प्रकारे प्रभाव पडणार आहे, म्हणजे आपलं कशा प्रकारे नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचं याच्यामध्ये कशा प्रकारे नुकसान होणार आहे। तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपल्याला टॅरिफ म्हणजे काय, कशा प्रकारे आपलं नुकसान होते या टॅरिफमुळं, जे टॅरिफ लावला आहे अमेरिकेनं आपल्या भारतावरती 50%, तर कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांचं आपलं कशा प्रकारे नुकसान होते, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर मंडळी, टॅरिफबद्दल सांगण्या अगोदर आज आहे 9 ऑगस्ट, म्हणजे आज आहे रक्षाबंधन। राखी न बांधता स्त्रियांचे सन्मान करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राखी न बांधता स्त्रियांसाठी लढणारे स्त्रियांचे खरे कैवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले, राखी न बांधता हिंदू कोड बिल लिहून स्त्रियांना गुलामगिरीमधून मुक्त करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राखी न बांधता स्त्रियांच्या हक्कासाठी शब्द मांडणारे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे, माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून रक्षाबंधनाच्या सर्व बंधू व भगिनींना हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आपण आज जाणून घेणार आहोत की जे अमेरिकेनं भारतावरती 50% जे टॅरिफ लावलं, हे टॅरिफ म्हणजे काय होतं। तर बघा, हे टॅरिफ म्हणजे एक आपल्या भारतामध्ये त्याला कर म्हणतो। आधी अमेरिकेने भारतावरती 25% टॅरिफ लावलं होतं आणि आता 50% टॅरिफ लावला आहे। तर अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प, हे आपल्या नरेंद्र मोदीचे जवळचे मित्र, एकदम जवळचे मित्र। पण जवळच्याच मित्रांनी, आता तुम्ही समजून जा मी समोर काय बोलणार आहोत, कारण स्त्रिया पण हा व्हिडिओ बघतात, मी तेवढं अपशब्द मी बोलणार नाही। पण कसं आहे, आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी म्हणतात की माय फ्रेंड मिस्टर डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे माय फ्रेंड म्हणजे माझे मित्र, जवळचे मित्र। तर या जवळच्या मित्रांनी एवढं भारतावरती 50% टॅरिफ लावलं आणि पाकिस्तानला जे टॅरिफ आहे ते कमी, टॅरिफ म्हणजे कर, ठीक आहे, आपल्या भाषेमध्ये कर, मराठीमध्ये कर, ठीक आहे, आपण जे कर भरतो त्याला टॅरिफ म्हणजे कर म्हणतात, ठीक आहे। तर आपल्यावरती याचा प्रभाव कसा पडतो बघा। तर हे जे कर लावला आहे म्हणजे टॅरिफ लावला आहे अमेरिकेने, समजा भारतामधून अमेरिकेमध्ये काही वस्तू विकायला गेल्या, कारण जे भारतामधल्या ज्या वस्तू आहेत अमेरिकेला विकायला जातात, ठीक आहे, ती वस्तू समजा 100 रुपयाची असेल, ठीक आहे, तर त्याच्यावरती टॅरिफ लावला आहे 50%, ठीक आहे। तर 50% टॅरिफ लावला म्हणजे जे अमेरिकेला वस्तू जे 100 रुपयांना आपण जे भारतामधून जी वस्तू विकायला जाते अमेरिकेला, ज्या अमेरिकेवाल्यांना 100 रुपयामध्ये मिळत होती, तर ती आता 30 वस्तू आता त्या अमेरिकेवाल्यांना 150 रुपयांना विकत घ्यावी लागणार। तर याच्यामुळे आपल्यावरती फरक काय पडतो, तर हे जे 100 रुपयाची जी वस्तू जे विकत घेत होते अमेरिका, तर ते आता ते 150 रुपयांना विकत घेतात का, कारण हे 50% कर लागल्यामुळे, म्हणजे टॅरिफ लागल्यामुळे। तर ते जे वस्तू आहे अमेरिकेवाले ते कमी विकत घेतील, कारण कसं आहे, किमती वाढल्या आहे, ठीक आहे, किंमत वाढलेली आहे। आधी तेच जे वस्तू आहे ते 100 रुपयांना ते घेत होते, आता ते त्यांना 150 रुपयांना घेत आहेत। तर ती वस्तू घेणं जे अमेरिकेवाले लोक जे आहे ते कमी करतील आणि त्याचा प्रभाव आपल्या भारतावरती पडेल। म्हणजे कसं, जे आपल्या भारतामध्ये ज्या 100 वस्तू बनत होत्या त्या अमेरिकेमध्ये कमी विकल्या गेल्या, म्हणजे त्या 50च विकल्या गेल्या। तर भारतामध्ये ज्या 100 वस्तू बनत होत्या तेच वस्तू आता भारतामध्ये 50च बनत आहेत। तर 50 बनत आहेत, जे मजूर जास्त लागायचे आता ते मजूर कमी झाले, कारण जे 100 बनत होत्या वस्तू त्या आता 50च बनत आहेत, तर त्याच्यामुळे मजूर कमी झाले। आधीच आपल्या भारतामध्ये खूप सारी बेरोजगारी आहे, तर इथून आता अजून तरुण बेरोजगार झाले, आपल्या भारतातील लोक बेरोजगार झाले, 50 लोक जे आहेत ते बेरोजगार झाले, ठीक आहे। ज्या 100 वस्तू बनत होत्या त्या आता 50च बनत आहेत।
आणि 50च तिथं विकत आहेत. कारण जे अमेरिकेवाले आहेत ज्या 100 वस्तू घेत होत्या त्या आता 50च घेत आहे, कारण 50% कर लागल्यामुळे, म्हणजे हे टॅरिफ लागल्यामुळे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या शेतकऱ्यावरती काय प्रभाव पडतो. तर बघा, अमेरिका ज्या आपल्या शेतीचे जे माला आहेत, जसे कडधान्य झालं, काही वस्तू झाल्या शेतीबद्दल, त्या 800 करोड डॉलरच्या दरवर्षी विकत घेत होते. 800 करोड डॉलर, विचार करा. 800 करोड डॉलरच्या ज्या वस्तू, डॉलर, मी 800 करोड रुपयेच नाही म्हणत आहो, इंडियन रुपया नाही म्हणत आहो, 800 करोड डॉलर दरवर्षी शेती विषयाच्या ज्या वस्तू आहेत त्या विकत घेत होते. ठीक आहे. तर आता 50% टॅरिफ लागला, म्हणजे कर लागला, तर त्या पण आता ज्या वस्तू आहेत त्या कमी विकत घेतील. जसे धान, गहू, बाजरी, चणा जे काही झालं ते आता कमी विकत घेतील. ह्या शेतकऱ्याच्या वस्तू, कारण शेतीचा माल जो आहे अमेरिकेला जात होता, विकत होता आतापर्यंत. हे डायरेक्ट शेतकरी विकत नाही, पण आपण जे ती बाजार समितीमध्ये विकतो तो माल अमेरिकेला जात होता. तर त्या टॅरिफमुळे आता 50% टॅरिफ लागल्यामुळे हा जो शेतीचा माल जे अमेरिकन लोक आहेत ते कमी घेणार आहेत. कारण आता किमती वाढल्या आहे. जे आता समजा धान्य 3000 रुपये क्विंटल आहे समजा, तर तेच धान्य आता 50% म्हणजे 4500 रुपये क्विंटल त्यांना पडणार आहे. तर ते जे वस्तू आहे, ते जे धान्य आहे ते कमी विकत घेतील. ठीक आहे. तर याचा प्रभाव आपल्या शेतकऱ्यांवरती पडेल. समजलं आता तुम्हाला कसा काय शेतकऱ्यांवरती हा प्रभाव पडणार आहे? समजलं तुम्हाला? तर समजलंच असेल. कारण जो माल त्यांना स्वस्तामध्ये विकत घेत होते, जास्त विकत घेत होते, तर या 50% टॅरिफमुळे, या 50% करामुळं ते आता कमी विकत घेतील. समजलं? आणि आपले पंतप्रधान साहेब म्हणतात, माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प. अरे एवढ्या भेटीगाठी केल्या, एवढं चांगल्या हात मिळवलं, आणि मित्रामध्येच यांची काय भांडणं झाले माहिती नाही. पण पाकिस्तानवर जे टॅरिफ आहे, जे कर आहे, ते कमी लावलेलं आहे. पण भारतावरच आधी 25% लावला होता, आता 50% लावलेला आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल हे टॅरिफ म्हणजे काय. कारण मला भरपूर कमेंट आल्या होत्या, जे मी योजनाबद्दल माहिती बनवते, तर त्याच्यामध्ये कमेंट आल्या होत्या की सर, हे जे अमेरिकेनं टॅरिफ लावला आहे, टॅरिफ म्हणजे काय नाही, याचा जो प्रभाव आहे आपल्यावरती कशा प्रकारे पडतो. तर आता तुम्हाला समजलंच असेल की याचा जो प्रभाव आहे तो आपल्यावरती कशा प्रकारे पडणार आहे. समजलं? आता नरेंद्र मोदी म्हणतात की त्यांना ही किंमत चुकवावी लागेल अमेरिकेला. काय किंमत चुकवावी लागेल? एवढे तुम्ही अमेरिकेला 10 चकरा मारता वर्षातून, एवढे मित्र म्हणता. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की टॅरिफ म्हणजे काय. म्हणजे हे टॅरिफ म्हणजे कर असते. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.